नमस्कार मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? या अफाट विश्वात तुमचा जन्म नेमका कुंभ राशीतच का झाला? हा काय निव्वळ योगायोग आहे, की यामागे काहीतरी भयंकर रहस्य दडलेले आहे? या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या नशिबाचे 5 असे गूढ पैलू उलगडणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. तर मित्रांनो, जर तुमचे वय 24, 28, 32 किंवा 36 असेल आणि तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान अचानक जाग येत असेल, तर समजून घ्या की तुमच्यावर एका देवी शक्तीचा प्रभाव आहे. पण या शक्तीच्या पाठीमागे एक भयानक सत्य लपलेले आहे, ज्याबद्दल तुम्हाला आजवर अंधारात ठेवण्यात आले आहे. जर तुम्हाला रात्री 12 ते 3च्या दरम्यान अचानक जाग येत असेल आणि त्यानंतर पुन्हा झोप लागणे कठीण होत असेल, तर हे केवळ शरीराचे थकवे नसून एक इशारा आहे. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत गुप्त ग्रंथानुसार ही वेळ ब्रह्ममुहूर्ताच्या अगदी विरुद्ध दशा दर्शवते, जिथे नकारात्मक ऊर्जा आणि देवी संकेत एकमेकांशी टक्करतात. कुंभ राशीच्या जातकांसाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची असते, कारण याच वेळी अंतर्मन विश्वातील अदृश्य लहरीशी कनेक्ट होते. ही जाग तुम्हाला मिळणे म्हणजे साक्षात नियती तुम्हाला भविष्यातील मोठ्या घटनेसाठी सावध करत आहे. या वेळेत तुम्हाला होणारी अस्वस्थता किंवा मनात येणारे विचित्र विचार हे केवळ योगायोग नाहीत. तुमच्यावर एका अशा शक्तीचा प्रभाव पडत आहे, जिने तुम्हाला या पृथ्वीवर एका विशिष्ट कार्यासाठी पाठवले आहे. तुम्ही केवळ एक सामान्य मानवी जीवन जगत नाही आहात, तर तुम्ही एका जुन्या आत्म्याचे वाहक आहात. तुम्हाला अनेकदा असे जाणवते का, की लोक तुम्हाला समजू शकत नाहीत किंवा जगाच्या प्रवाहात तुम्ही एकटे पडला आहात? हे एकटेपणा म्हणजे तुमचे शाप नसून ते तुमच्या निवडीचे लक्षण आहे, जे विश्वाने तुम्हाला इतरांपासून वेगळे काढण्यासाठी दिले आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला या वेळेत वारंवार जाग येत असेल, तर याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात लवकरच एक अशी घटना घडणार आहे, जी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. ही घटना तुमच्या आर्थिक स्थितीशी किंवा तुमच्या जवळच्या नात्याशी संबंधित असू शकते. हे एक देवी आमंत्रण आहे की तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तीला ओळखाव्यात. आता वेळ आली आहे त्या सुप्त शक्तीचा वापर करण्याची, अन्यथा येणाऱ्या काळातील वादळे तुमच्या आयुष्यातील शांती कायमची नष्ट करून टाकतील. सावध व्हा, कारण ही चेतावणी निसर्गाकडून तुम्हाला देण्यात आलेली शेवटची संधी आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता मी जी माहिती देणार आहे ती तुमचे आयुष्य ढवळून काढेल. तुम्ही बाहेरच्या जगातील लोकांकडे संशयाने पाहत आहात, पण तुमचा खरा शत्रू तुमच्या घराच्या 4 भिंतीच्या आत, तुमच्या अत्यंत जवळच्या मित्र परिवारात लपला आहे. ही लोक तुमच्या चेहऱ्यासमोर गोड हसतात, तुमच्या दुःखात सहभागी होण्याचा दिखावा करतात, पण प्रत्यक्षात ती तुमच्या प्रगतीचा आणि आनंदाचा बळी देण्यासाठी टपून बसलेले आहेत. तुमची उदारता आणि कोमल स्वभाव हा त्यांच्यासाठी तुमच्यावर वार करण्याचा सर्वात मोठा मार्ग बनला आहे. या छुप्या शत्रूचे कारस्थान इतके भीषण आहे की ते तुमच्या न कळत तुमच्या शब्दाचा आणि तुमच्या गुपितांचा वापर करून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्योतिषशास्त्राच्या गूढ सिद्धांतानुसार ज्यांची नावे क, स किंवा र या अक्षरांनी सुरू होतात, त्या व्यक्तीपासून तुम्ही सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. या अक्षराच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनू शकतात. ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहेत आणि दुर्दैवाने तुम्ही त्यांच्यावर इतका आंधळा विश्वास ठेवला आहे की तुम्हाला त्यांच्या वाईट हेतूशी पुसटशी कल्पना नाही. हे संकट केवळ तुमचे आर्थिक नुकसान करणार नाही, तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही घाला घालणार आहे. तुमच्या आयुष्यात जे काही अचानक अडथळे येत आहेत, जे कामे पूर्ण होता होता थांबत आहेत, त्या सर्वांमागे या छुप्या शत्रूचीच नजर आहे. आता प्रश्न असा की तुम्ही या सापळ्यातून स्वतःला कसे वाचवणार? हे शत्रू तुमच्या घरातीलच असल्यामुळे त्यांना ओळखणे कठीण आहे, परंतु तुमच्या अंतर्मनाला त्यांनी आधीच संकेत दिले आहेत. जर तुम्हाला एखादी व्यक्ती भेटल्यावर उगाचच अस्वस्थ वाटत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे धोकादायक ठरू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, आता एक असा रहस्यावर पडदा उघडणार आहे, ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.
तुमच्या शरीरावर असलेला खुणा, जन्मखून किंवा एखादा विशिष्ट तीळ ही केवळ कातडीतील डाग नसून ती तुमच्या पूर्वजन्माची कुंडली आहे. जर तुमच्या हातावर, पाठीवर किंवा पायाच्या तळव्यावर नैसर्गिकरित्या एखादी अशी खूण असेल जी इतर कोणाकडेही नाही, तर समजून घ्या की तुमच्यावर एक देवी भावनिक शाप आहे. हा शाप तुम्हाला या जन्मात कोणत्याही कारणाशिवाय दुःखाच्या खाईत लोटत आहे आणि तुम्हाला सतत एकटे पाडत आहे. या खुणा म्हणजे तुमच्या त्या कर्मकांडाशी निशाणी आहेत, जी तुम्ही गेल्या जन्मी अपूर्ण सोडली होती. विश्वाने तुम्हाला या जन्मात कुंभ राशीत जन्म देऊन एका अशा अग्निपरीक्षेत टाकले आहे, जिथे तुम्हाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दर क्षणाला लढावे लागत आहे. तुम्हाला अनेकदा असे वाटते का की तुम्ही इतरांचे भले करूनही शेवटी तुम्हालाच अपयश का मिळते? याचे उत्तर तुमच्याच या गुप्त चिन्हामध्ये दडलेले आहे, ज्याने तुम्हाला मागच्या जन्मी फसवलं होतं. तेच लोक या जन्मी तुमच्या अवतीभोवती कोणत्या ना कोणत्या नात्याने वावरत आहेत आणि तुमच्या सहनशीलतेचा परीक्षा घेत आहे. हा भावनिक शाप तुम्हाला लोकांच्या खोट्या दुःखाला वितळून जाण्यास भाग पाडतो, ज्यामुळे तुम्ही वारंवार फसवले जातात. परंतु घाबरू नका, हे चिन्ह केवळ शाप नसून ते तुमच्या नशिबाचे सेन्स देखील आहेत. जेव्हा ही चिन्हे अचानक खाजवतात किंवा तुम्हाला त्याची जाणीव होते, तेव्हा समजून घ्या की नियती तुम्हाला एखाद्या मोठा धोका टाळण्याचा संकेत देत आहे. या खुणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विनाशाला आमंत्रण देणे आहे. आता वेळ आली आहे स्वतःच्या शरीरातील या देवी संकेतांना ओळखण्याची आणि त्या जुन्या कर्जातून मुक्त होण्याची. कारण जर तुम्ही आता जागे झाले नाहीत, तर हा चक्राकार नशिबाचा फेरा तुम्हाला कायमचा उद्ध्वस्त करेल. कुंभ राशीच्या जातकांना, तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुमच्या आजूबाजूला माणसाची गर्दी असूनही तुम्ही आतून पूर्णपणे एकटे आहात? तुम्हाला समजून घेणारा या जगात कोणीही नाही. ही भावना तुम्हाला सतावते का? हे तुमचे दुर्दैव नसून हे तुमच्या उच्च आध्यात्मिक ऊर्जेचे लक्षण आहे. विश्वाने तुम्हाला या जगात प्रेमाचा आणि करुणेचा संदेश देण्यासाठी पाठवले आहे. पण दुर्दैवाने या स्वार्थी जगाने तुमच्या कोमल हृदयाचा वापर केवळ स्वार्थ साधण्यासाठी केला आहे. तुम्ही ज्यांना स्वतःच्या रक्तापेक्षा जास्त मानले, त्यांनी तुमच्या भावनाची थट्टा उडून तुम्हाला मानसिक वेदनेच्या खोल खाईत लुटून दिले आहे. तुम्ही दिलेल्या अफाट प्रेमाच्या बदल्यात तुम्हाला केवळ विश्वास आणि उपेक्षा का मिळते? याचे कारण म्हणजे तुमची सहनशीलता. तुमची ही सहन करण्याची क्षमता तुमच्यासाठी वरदान ठरायला हवी होती, पण तीच तुमची सर्वात मोठी शत्रू ठरली होती. समोरच्या व्यक्तीचे खोटे अश्रू पाहून तुमचे हृदय वितळते आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच चुका करता ज्याने तुम्हाला आधीही रडवले आहे. हा केवळ मानवी स्वभाव नाही, तर हे एक प्रकारचे भावनिक शोषण आहे, ज्यामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून अडकलेले आहात. तुम्ही लोकांचे भले करायला जाता आणि शेवटी बळी तुम्हीच ठरता. आता हा प्रवास थांबवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला दिलेली ही संवेदनशीलता ही तुमची कमजोरी नसून ती एक तिसरी नजर आहे, जी तुम्हाला जगातील खोटेपणा ओळखण्याची ताकद देते. पण तुम्ही आजवर या देवी संकेताकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या क्षणी तुम्ही इतरांच्या भावनाच्या जाळ्यात अडकणे बंद कराल आणि स्वतःच्या मनाचा आवाजाला महत्त्व द्याल, त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील दुःखाची साखळी तुटायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, विश्वाने तुम्हाला रडवण्यासाठी जन्माला घातले नाही, तर स्वतःची ओळख निर्माण करून विजय मिळवण्यासाठी पाठवले आहे. हा एकटेपणा आता तुमच्या शक्तीचा स्रोत बनवायचा की कमजोरीपणाचा, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही जे काही सोसले तो केवळ तुमच्या नशिबाचा अग्निपरीक्षेचा काळ होता. या संघर्षातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आता तुमच्या जीवनात एका अशा सुवर्ण काळाची सुरुवात होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. साक्षात शनिदेव आणि देवी शक्तीचा वरद हस्त आता तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही आजवर जे दुःख सहन केले, त्या प्रत्येक अश्रूचे रूपांतर आता नशिबात नडणाऱ्या मोठ्या यशात आणि प्रचंड संपत्तीत होणार आहे. विश्वाचा तुमच्यासाठी एक भव्य प्लॅन तयार आहे, जो आता कार्यान्वित होत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी आणि छुप्या शत्रूंचा प्रभाव कायमचा नष्ट करण्यासाठी हे देवी उपाय आजपासूनच सुरू करा. पहिला उपाय म्हणजे शनीचा उपाय.
दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम शनिशनराय नमः या मंत्राचा जप करा. दुसरा उपाय म्हणजे गोपनीयता पाळा. तुमच्या आयुष्यातील योजना, पैसा आणि भविष्यातील स्वप्ने कोणाजवळही बोलून दाखवू नका. विशेषतः त्या व्यक्तीसमोर ज्याबद्दल तुम्हाला शंका आहे. तिसरा आणि अत्यंत उपाय म्हणजे अंतर्ज्ञानाचा वापर. तुमच्या मनाला पडणारी पहिली शंका, हाच तुमचा सर्वात मोठा इशारा आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवला, तेव्हाच तुमच्या तिजोरीचे दरवाजे उघडतील. तर मित्रांनो, तुमचा जन्म हा केवळ लोकांची टोमणे ऐकण्यासाठी किंवा दुःखात खचून जाण्यासाठी झालेला नाही. तुमच्यासाठी एक अशी अद्भुत बुद्धी आहे जी या जगाला दिशा देऊ शकते. आता वेळ आली आहे त्या जुन्या जखमांना पूर्ण विराम देऊन आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकण्याची. संपूर्ण ब्रह्मांड आता तुमच्या सोबत न्याय करण्यासाठी सज्ज झाले आहे. जर मित्रांनो, तुम्हाला या देवी शक्तीवर आणि तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा ओम नमः शिवाय नक्की लिहा. या देवी ऊर्जेचे स्वागत करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील चमत्काराच्या मालिकेसाठी तयार व्हा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.